महाराष्ट्राची शेकडो वर्षांची अखंड परंपरा असलेली पंढरीची वारी, लाखो वैष्णवांचा मेळा आणि विठुरायाच्या नामाचा गजर. पण याच वारीमध्ये जेजुरी गडाच्या पायथ्याशी असा एक धक्कादायक प्रसंग घडला, ज्याने क्षणात लाखो वारकऱ्यांना जागीच थिजवून टाकलं. गेल्या 500 वर्षांच्या वारीच्या इतिहासात जे कधीच घडलं नव्हतं, तो एक मोठा अपशकून जेजुरीच्या वेशीवर घडला. माऊलींचा पवित्र अश्व अचानक जागीच थबकला. कितीही जोर लावला तरी अश्व 1 इंचही पुढे सरकायला तयार नव्हता. आजूबाजूला उभे असलेले 6 लाख वारकरी भीतीने आणि आश्चर्याने बर्फासारखे गोठून गेले होते. खरं तर या रहस्यमय आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेची सुरुवात 13 जुलैच्या सकाळी झाली होती. सासवडवरून अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात माऊलींची पालखी जेजुरीच्या दिशेने निघाली होती. वारकऱ्यांची पावलं खंडेरायाच्या नगरीकडे अत्यंत वेगाने पडत होती. पण वारी जेजुरीच्या जवळ असणाऱ्या भोपळेमळा परिसरात पोहोचली आणि तिथेच तो पहिला भयंकर अपघात घडला. या अपघातानं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं. जेव्हा मुख्य पालखीला सोडून काही दिंड्या पुढे निघालेल्या होत्या, तेव्हा अचानक एका अनियंत्रित ट्रकने दिंडीमध्ये घुसून वारकऱ्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सांगली जिल्ह्यातील दिग्रस परिसरातील 3 महिला वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला, तर 20 पेक्षा अधिक वारकऱ्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली. क्षणातच वारीच्या आनंदाचे रूपांतर किंकाळ्यांमध्ये आणि आक्रोशामध्ये झालं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वतः तातडीने रुग्णालयात धाव घेत जखमी वारकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना धीर दिला. या घटनेनं वारीला एक मोठं गालबोट लागलं होतं. काळ आला होता आणि तो वारकऱ्यांना आपल्यासोबत घेऊन गेला. सुरुवातीला सर्वांना वाटलं की ट्रकचा ब्रेक फेल झाला असेल किंवा चालकाचा ताबा सुटला असेल. पोलिसांनी तातडीनं त्या 70 वर्षीय चालकाला ताब्यात घेतलं आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. संपूर्ण महाराष्ट्र या चालकाच्या जबाबाची वाट पाहत होता. पण जेव्हा त्या चालकानं सत्य परिस्थिती सांगितली, तेव्हा उपस्थित अधिकारीही चक्रावून गेले. आणि विशेष म्हणजे त्याने सांगितलेल्या या कारणाचा थेट संबंध जेजुरी गडाच्या पायथ्याशी होणाऱ्या त्या मोठ्या अक्षकुणाशी जोडला जाणार होता. पोलिसांच्या चौकशीत तो चालक म्हणाला, साहेब, यात माझी काहीच चूक नाही. मला खूप ताप आला होता. ताप लवकर कमी व्हावा म्हणून मी एका औषधाच्या दुकानातून जास्त पॉवरच्या गोळ्या घेतल्या. माझं वय 70 वर्ष आहे, त्यामुळे त्या जड गोळ्यांचा माझ्या शरीरावर थेट परिणाम झाला. गाडी चालवत असताना मला अचानक प्रचंड ग्लानी आली. डोळ्यांसमोर अंधारी पसरली आणि मी कोणत्या लेनमध्ये गाडी चालवतोय हेच मला समजलं नाही. एका क्षणात हा सगळा अनर्थ घडला. चालकाचा हा जबाब इकडे नोंदवला जात होता, पण दुसरीकडे माऊलींची पालखी अत्यंत जड अंतःकरणाने जेजुरी नगरीच्या वेशीवर दाखल होत होती. दुपारी जेजुरीकरांनी नेहमीप्रमाणे येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत पिवळा धमक भंडारा उधळत माऊलींच्या रथाचं स्वागत केलं. आसमंत भंडाऱ्याने न्हाऊन निघाला होता, पण नेहमीसारखा तो निर्मळ आनंद आज वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर नव्हता. सकाळी घडलेल्या त्या दुर्दैवी अपघाताची काळी सावली प्रत्येकाच्या मनावर दाटून आली होती. माऊलींच्या पालखीचा रथ संथ गतीने जेजुरी गडाच्या मुख्य पायथ्याकडे सरकत होता. वारीच्या परंपरेनुसार रथाच्या पुढे चालणारा पवित्र अश्व हे साक्षात माऊलींचे रूप मानले जाते. कडेकोट बंदोबस्त होता. वाहनांना पूर्णपणे बंदी होती. रथ जसा मुख्य दरवाजापाशी पोहोचला, चहूबाजूंनी भंडाऱ्याची उधळण सुरू झाली. चौघड्यांचा निनाद घुमू लागला आणि अचानक तो थरारक प्रसंग घडला. वाऱ्याच्या वेगाने चालणाऱ्या माऊलींच्या पवित्र अश्वाने आपले 4ही पाय जमिनीवर घट्ट रोवले. अश्वचालकाने त्याला पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण अश्व 1 इंचही पुढे सरकायला तयार नव्हता. अश्वाच्या शरीरात एक वेगळीच चलबिचल सुरू झाली होती. त्याचे डोळे विस्फारले होते. तो प्रचंड अस्वस्थ होऊन जागच्या जागीच खिळला होता. उपस्थित असलेल्या 7 लाख वारकऱ्यांची नजर त्या अश्वावर खिळून राहिली. संपूर्ण गर्दी एका क्षणात शांत झाली. चालकाने पोलिसांना दिलेलं ते कारण आणि अश्वाची ही अस्वस्थता पाहून सर्वांच्या मनात एकच विचार आला, साक्षात माऊली आज वारीत झालेल्या त्या 3 महिलांच्या मृत्यूमुळे दुःखी आहेत. हाच तो अपशकुन होता जो अश्व आपल्या कृतीतून दाखवून देत होता. पुढची 2 मिनिटे तिथे काय घडणार आहे याची कुणालाच पुसटशीही कल्पना नव्हती. अश्व थबकलेला असतानाच आणि सर्वत्र भयान शांतता पसरलेली असतानाच गर्दीतून एक 10 वर्षांचा लहान मुलगा धावत पुढे आला. त्याच्या उंजळीत जेजुरीचा पवित्र पिवळा भंडारा होता. पोलिसांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो कुणालाही न जुमानता थेट माऊलींच्या अश्वाजवळ पोहोचला. त्या चिमुकल्यानं कसलीही भीती न बाळगता अत्यंत भक्तिभावानं तो पिवळा भंडारा अश्वाच्या कपाळावर लावला आणि मनोभावे हात जोडले. आणि तिथेच तो मोठा चमत्कार घडला. तो भंडारा कपाळाला लागताच अश्वाची ती प्रचंड चलबिचल एका सेकंदात शांत झाली. जणू साक्षात खंडेरायानं आणि पांडुरंगानं
सकाळी प्राण गमावलेल्या त्या वारकरी महिलांच्या आत्म्याला आपल्या चरणी आश्रय दिला होता. अश्वानं अत्यंत आनंदानं हवेत मान उंचावून एक मोठी आणि प्रसन्न खिंकाळी फोडली. त्याच्या अंगात पुन्हा एकदा नवं चैतन्य संचारलं आणि तो वाऱ्याच्या वेगानं गडाच्या दिशेनं मार्गस्थ झाला. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेल्या लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. विठ्ठलाने आणि खंडेरायाने वारीवर आलेलं दुःखाचं सावट दूर केलं होतं. अश्व आता गडाच्या दिशेने वेगाने पुढे जात होता. वारकऱ्यांची पावले पुन्हा चालू लागली होती. पण गडाच्या मुख्य गाभाऱ्यात पोहोचल्यावर या वारीच्या प्रवासात पुढे आणखी काय रहस्य उलगडणार होती? अश्व वाऱ्याच्या वेगाने पुढे निघाला आणि त्याच्या पाठोपाठ लाखो वैष्णवांचा जनसागर जेजुरी गडाच्या पायऱ्या चढू लागला. ज्ञानबा तुकाराम आणि येळकोट येळकोट जय मल्हार या दोन्ही गजरांनी संपूर्ण जेजुरीचा गड दुमदुमून गेला होता. एरवी गडाच्या 375 पायऱ्या चढताना वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर जो एक निखळ आनंद असायचा, त्यात आज एक वेगळीच भावुकता मिसळली होती. प्रत्येकाच्या मनात तोच विचार होता. ती 10 वर्षाची लहान मूर्ती, त्याने भक्तिभावाने लावलेला भंडारा आणि शांत झालेला माऊलींचा अश्व. जणू काही खंडेरायानंच त्या लहानग्याच्या रूपात येऊन वारकऱ्यांवर आलेलं संकट दूर केलं होतं, अशीच भावना प्रत्येकाच्या मनात घर करून होती. गडाच्या मुख्य प्रवेशद्वारातून म्हणजेच महाद्वारातून जेव्हा माऊलींची पालखी आत पोहोचली, तेव्हा तिथलं दृश्य खऱ्या अर्थानं अंगावर काटा आणणारं होतं. संपूर्ण गड भंडाऱ्यानं न्हाऊन निघाला होता. जमिनीपासून ते कळसापर्यंत सगळीकडे फक्त आणि फक्त पिवळा धमक भंडारा, जणू साक्षात सोन्याची उधळण झाली होती. गळ्यातील तुळशीची माळ आणि कपाळावरील पिवळा भंडारा, असा वारकरी आणि जेजुरीकरी परंपरेचा एक अद्भुत संगम तिथे पाहायला मिळत होता. आता वेळ होती ती या वारीतल्या सर्वात मोठ्या आणि पवित्र सोहळ्याची. साक्षात ज्ञानोबा माऊली आणि जेजुरीचे खंडेराया यांच्या ऐतिहासिक भेटीची. वर्षानुवर्ष चालत आलेली ही परंपरा. या भेटीसाठी जेजुरीचे मानकरी, पुजारी आणि लाखो वारकरी श्वास रोखून उभे होते. चौघड्यांचा निनाद आणि शिंगाचा आवाज आसमंतात घुमत होता. पण हा सोहळा इतक्या सहजासहजी आणि नेहमीसारखा पार पडणार नव्हता. सकाळच्या त्या दुर्दैवी घटनेची आणि अश्वाच्या त्या थरारट प्रसंगाची साखळी अजूनही तुटलेली नव्हती. गडाच्या मुख्य गाभाऱ्यात आणखी एक रहस्य दडलेलं होतं. जेव्हा परंपरेनुसार माऊलींच्या पवित्र पादुका खंडेरायाच्या मुख्य गाभाऱ्याकडे नेण्यासाठी रथातून अत्यंत आदरानं बाहेर काढल्या गेल्या, तेव्हा वातावरणात अचानक एक विलक्षण बदल झाला. हवा एकदम शांत झाली आणि पुढच्याच क्षणी गाभाऱ्याच्या दिशेकडून वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली. त्या वाऱ्यासोबत प्रांगणातील उधळलेला शेकडो किलो भंडारा एकाच वेळी हवेत भिरभिरू लागला. त्या भंडाऱ्याचं एक मोठं सोनेरी वलय माऊलींच्या पालखीभोवती आणि पादुकांभोवती तयार झालं. हे दृश्य इतकं विलोभनीय आणि गूढ होतं की तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हात आपोआप जोडले गेले. पण खरा थरार तर पुढेच होता. पादुका घेऊन मुख्य पुजारी जसे गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर पोहोचले, तसे त्यांचे पाय जागीच खिळले. त्यांच्या हातातल्या पादुका किंचित थरथरल्या. गाभाऱ्याच्या आतून, जिथे साक्षात खंडेरायाची स्वयंभू पिंड आहे, तिथून एक असा गूढ आवाज आला, ज्यानं पुजाऱ्यांसह तिथे उपस्थित असलेल्या मानकऱ्यांचेही श्वास क्षणभरासाठी थांबले. आजूबाजूचा गोंगाट, भजनाचा आवाज, सर्व काही सुरू होतं. पण पुजाऱ्यांच्या कानावर पडलेली ती गोष्ट त्यांना चक्रावून टाकणारी होती. काय होता तो आवाज? गाभाऱ्यात नेमकं असं काय घडलं होतं की जेजुरीचे वर्षानुवर्ष सेवा करणारे पुजारीही एकमेकांकडे आश्चर्यानं आणि भीतीनं पाहू लागले. सकाळच्या त्या अपघातात प्राण गमावलेल्या वारकरी महिला आणि आता गाभाऱ्यात घडत असलेली ही अघटित घटना, या दोन्हीचा असा कोणता संबंध होता ज्यानं पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांची धाकधूक वाढवली होती? पुढे गाभाऱ्याच्या आत नेमकं काय उलगडणार होतं? गाभाऱ्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मुख्य पुजाऱ्यांच्या कानावर जो आवाज पडला, तो कोणताही भयानक किंवा अंगावर काटा आणणारा आवाज नव्हता. तो आवाज होता एका विलक्षण आणि अतींद्रिय शांततेचा. जणू काही खूप दूरवरून अतिशय संथ आणि लयबद्ध आवाजात टाळांची नाजूक किणकिण ऐकू येत आहे आणि त्यासोबतच स्त्रियांच्या बांगड्यांचा अत्यंत सुमधुर आणि मंगल आवाज गाभाऱ्याच्या भिंतींमध्ये घुमत आहे. आजूबाजूला हजारो वारकऱ्यांचा गजर सुरू असतानाही पुजाऱ्यांना तो बांगड्यांचा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येत होता. पुजाऱ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. हातातील माऊलींच्या पादुका छातीशी घट्ट धरून त्यांनी अत्यंत जड पावलांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. आज साक्षात जेजुरीच्या खंडेरायाची स्वयंभू पिंड भंडाऱ्यानं पूर्णपणे माखलेली होती. पण तिथे पोहोचताच पुजाऱ्यांचे डोळे आश्चर्यानं विस्फारले. श्वास रोखून ते पिंडीकडे पाहतच राहिले, कारण पिंडीवर जे दृश्य होतं ते मानवी आकलनाच्या पलीकडचं होतं. संपूर्ण पिंडीवर पिवळ्या धमक भंडाऱ्याचा जाड थर होता. पण त्या पिवळ्या रंगाच्या मध्यभागी
लाल भडक कुंकवाची 3 अत्यंत स्पष्ट आणि ताजी बोटं उमटलेली होती. जणू काही क्षणभरापूर्वीच कुणीतरी सुवासिनी तिथे येऊन खंडेरायाला कुंकू लावून गेली असावी. तिथे ना कुणी महिला होती, ना कुणी सुवासिनी आत आली नव्हती. मग हे 3 कुंकवाचे ठसे आले कुठून? पुजाऱ्यांच्या मनात विचारांचे चक्र वेगानं फिरू लागले आणि एका क्षणात त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांना सकाळच्या त्या भीषण अपघाताचा अर्थ आता उमगला होता. कुंकवाचे ते 3 ठसे सकाळी सासवडच्या वाटेवर ट्रक अपघातात प्राण गमावलेल्या त्या 3 महिला वारकरी होत्या. त्यांचा देह जरी गडाच्या पायथ्याशी राहिला असला तरी खंडेरायानं त्यांच्या आत्म्याला साक्षात आपल्या गाभाऱ्यात बोलावून घेतलं होतं. त्या 3 माऊलींची वारी अपूर्ण राहिली नव्हती, तर साक्षात देवानेच त्यांना आपल्या चरणी पूर्णत्वास नेलं होतं. आश्वाचं पायथ्याशी थांबणं, लहान मुलाच्या हस्ते भंडाऱ्याची उधळण आणि आता गाभाऱ्यातले हे 3 कुंकवाचे ठसे, ही साखळी आता पूर्ण झाली होती. पुजाऱ्यांनी हुंदका आवरत माऊलींच्या पादुका खंडेरायाच्या पिंडीला स्पर्श केल्या. ज्ञानोबा माऊली तुकाराम, येळकोट येळकोट, जय मल्हार, या 2 जयघोषांनी गाभारात थरथरून उठला. ज्ञानोबा आणि खंडेरायाची ती ऐतिहासिक भेट पार पडली. बाहेर आल्यावर जेव्हा पुजाऱ्यांनी हा कुंकवाच्या 3 ठशांचा चमत्कार मानकऱ्यांना आणि उपस्थित वारकऱ्यांना सांगितला, तेव्हा संपूर्ण गडावर हुंदके ऐकू येऊ लागले. साक्षात देवाने आपल्या भक्तांना दिलेली ही जगातील सर्वात मोठी श्रद्धांजली होती. दुःखाचं ते मळभ आता कुठल्या कुठे विरून गेलं होतं. वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आता अपघाताचं दुःख नव्हतं, तर आपल्या भगवंताच्या कृपेचं एक परम समाधान होतं. माऊलींचा आणि खंडेरायाचा तो अद्भुत भेटीचा सोहळा पार पडला. रात्रभर गडावर जागर झाला. दुसऱ्या दिवशी पहाटे जेजुरीचा निरोप घेऊन माऊलींची पालखी पुढच्या प्रवासासाठी वाल्हे गावाच्या दिशेनं मार्गस्थ होण्यासाठी सज्ज झाली. रथाला पुन्हा जुंपण्यात आलं. सगळं काही सुरळीत सुरू आहे आणि आता वारी विनाविघ्न पंढरपूरकडे जाणार असं सर्वांना वाटत होतं. पण जेजुरीचा गड इतक्या सहजासहजी या पालखीला निरोप देणार नव्हता. पालखी गडाच्या मुख्य पायऱ्या उतरून खाली येण्यास सुरुवात झाली होती. तेवढ्यात गडाच्या मागच्या बाजूला कडेपठारच्या दिशेनं जाणाऱ्या एका अत्यंत जुन्या आणि अनेक वर्षांपासून बंद पडलेल्या वाटेवरून एक अनामिक सावली वेगानं पालखीच्या दिशेनं येऊ लागली. ती वाट अशी होती जिथून कुणीही माणूस सहसा प्रवास करत नसे. ती सावली जसजशी जवळ येऊ लागली तसतशी वाऱ्याची गती पुन्हा एकदा भयानक वाढू लागली. रथाचे चाक अचानक एका जागी रुतून बसले आणि वाऱ्याचा वेग आणखी वाढला. सर्व वारकरी आणि मानकरी श्वास रोखून त्या कडेपठारच्या वाटेवरून येणाऱ्या रहस्यमय सावलीकडे पाहू लागले. ती सावली जसजशी जवळ आली तसतसा धुळीच्या लोटातून तिचा आकार स्पष्ट होऊ लागला. वारकरी बांधवांनो, जेजुरी गडावर घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या आणि साक्षात देवाची प्रचिती देणाऱ्या या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. तसेच या दुर्दैवी अपघातात प्राण गमावलेल्या त्या 3 माऊलींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये भावपूर्ण श्रद्धांजली आणि रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका. अशाच रहस्यमय, भक्तिपूर्ण आणि सत्य घटनांवर आधारित कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय मल्हार.